कोरोनाचा काळ लागला. 23 मार्चला लॉकडाऊन लागलं आणि मी चीनमधून कोरोना आला, भारतात आला, दिल्लीत आला. इथं कोरोनाचा रुग्ण आढळला आणि घाबरून गेलो. घाबरल्यामुळे मी सुद्धा शाळेला सुट्टी दिली. कारण रिस्क घेऊ शकत नव्हतो. परंतु पालकांची तक्रार आली 8-10 दिवसामध्ये, की "सर काही करा, काहीतरी मार्ग काढा. पण तुम्ही या, मुलांना बसवा." कारण मुलं भटकायला लागले इकडे-तिकडे. काहीतरी मार्ग काढण्यासाठी आम्ही शाळेला लॉक केलं आणि पर्यायी मार्ग म्हणून गावाच्या बाजूला छोट्याशा टेकडीवरती जागा शोधली झाडांच्या सावली. आजूबाजूच्या 7-8 गावातले मुलं यायला लागली. खूप रिस्क पण होती, परंतु मुलांची दर शुक्रवारी आरोग्य तपासणी होती. श्री गुरुजी रुग्णालयातर्फे व्हॅन दर गुरुवारी येत होती आणि आम्ही आरोग्य तपासणी पण करत होतो आणि ते धाडसामुळे आम्ही त्या काळात मुलांना शिकवलं. त्या काळामध्ये स्पर्धा परीक्षेचे विषय शिकवायला सुरुवात केली. मग इंग्रजी स्पीकिंग होतं, भारतीय संविधान होतं, सामान्य ज्ञानाचा वेगळा तास होता, मराठी व्याकरणचा तास वेगळा होता, इंग्रजीत व्याकरणचा तास वेगळा होता, अबॅकसचा तास वेगळा होता. सोमवार ते शुक्रवार शिकवायचो. त्या कालावधीमध्ये जेवढा वेळ मिळेल त्या वेळेमध्ये लगेच त्या चॅप्टर वरती प्रश्न तयार करायचो आणि घरी रात्री गेल्यानंतर झेरॉक्स काढत बसायचो. शनिवारी मुलं रिव्हिजन करायचे, रविवारी 7 पेपर घेतले जायचे. असे 52 आठवडे पेपर कोरोनाच्या काळात घेतले. मात्र दुसऱ्या लाटेच्या वेळेला, दुसरी लाट जेव्हा आली त्यावेळेला मुलांना एकत्र बसवलं नाही, कारण माझ्या गावाच्या शेजारी रुग्ण आढळलेला होता. त्यावेळेला मात्र जे विषय शिकवले ते विषयांचं रिव्हिजन सुरू केलं. मात्र मग मी फणसाचं झाड आहे त्या झाडाजवळ बसायचो, बेल माझ्याकडे, आणि आजूबाजूला जे जंगलात झाडं आहेत त्या झाडांखाली बसवले. त्याचं रिव्हिजन सुरू झालं. तास बदलल्या मी बेल वाजवायचो. संध्याकाळी मुलगा वही घेऊन जायचा, आज तुम्ही काय रिव्हिजन केलं. ते रिव्हिजन ते बाजूला राहून तो उभा राहून विचारायचा. मी संपर्कात नव्हतो, ते माझ्या संपर्कात नव्हते. कोरोनाच्या काळाने आम्हाला खूप काही शिकवलं आणि आम्ही शिकलो सुद्धा.